व्लादिमीर पुतीन हे भारतात येऊन गेले. आश्चर्य वाटलं ना? मी सांगतो, पण व्हिडिओच्या शेवटी सांगेन. 8 सप्टेंबर 1952ला रशियात जन्मलेले व्लादिमीर पुतीन हे मोठे झाल्यानंतर रशियाच्या KBG गुप्तचर संघटनेमध्ये काम करत होते. हे इतके उत्कृष्ट काम करत होते की हे लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचले. 1990 साली लेफ्टनंट पदावरून ते रिटायर होऊन ते राजकारणामध्ये गेले. राजकारणामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना 21व्या सदीतला राजकारणातला उत्कृष्ट खेळाडू मानले जाते. ते 1999 ते 2000 पर्यंत रशियाचे पंतप्रधान म्हणून होते. नंतर त्यांनी रशियाचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले आणि आता सुद्धा ते रशियाचे राष्ट्रपती म्हणून कार्य करत आहे. ते भारतात परिषदेच्या संमेलनासाठी आले होते. व्यापार, सुरक्षा आणि दुसऱ्या देशांसोबत भारताचे असलेले वादविवाद यावर चर्चा करण्यासाठी ते भारतात आले होते. पुतीनबद्दल माहिती आवडली असल्यास लाईक नक्की करा आणि खाली फॉलोचं बटन आहे त्यावर देखील क्लिक करा. जय शिवराय.